लव्ह म्हणजे स्वार्थी असणं आहे का? सेल्फ लव्ह म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणे का? तर असं नाहीये. चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ऍक्च्युअल सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे नक्की काय? आणि का ते इम्पॉर्टंट आहे? प्रत्येकाने सेल्फ लव्ह करायला हवं. कारण की आयुष्यामध्ये मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम कशामुळे येतात? तर ते प्रेमाच्या कमतरतेमुळे. आपण स्वतःला आपल्या स्वतःवर प्रेम न केल्यामुळे का दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा ठेवायची? आपण पुरेसे नाही होत का स्वतःवर प्रेम करण्यासाठी? का दुसऱ्यांनीच आपल्याला प्रेम द्यावं असं वाटावं? जर दुसऱ्यावर आपण इमोशनली डिपेंडंट असू तर कधीही आपण आनंदी राहू शकत नाही, हे एक सत्य आहे. कारण जेव्हा आपलाच टँक एम्प्टी आहे, आपण समोरच्याला काय प्रेम देणार? आणि समोरचा तरी आपल्याला काय प्रेम देणार? ठीक आहे. त्यामुळं कधीही कोणावर इमोशनली डिपेंडंट किंवा एखाद्या आनंदासाठी डिपेंडंट राहायचं नाहीये. कोणीही माझ्यावर प्रेम करावं यापेक्षा मी दुसऱ्यावर प्रेम करू शकते, ही भावना छान आहे. त्यामुळे नेहमी प्रेम करत राहावं. जे आपल्याकडे आहे आपण ते दुसऱ्याला देणार आहे. जर आपणच स्वतःवर प्रेम करत नसू तर आपण काय समोरच्याला प्रेम देणार आहे? आणि आपण देत जरी असू पण ते इनकम्प्लीटच आहे ना, कारण आपण आपल्या स्वतःमध्ये सॅटिस्फाय नाही आहोत. तर आपण दुसऱ्याला प्रेम दिलेलं तो व्यक्ती सुद्धा आपल्या प्रेमाबद्दल कसं सॅटिस्फाय असेल, राईट? तर सेल्फ लव्ह हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा आपण सेल्फ लव्ह करायला स्टार्ट करतो तर खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप चेंजेस पाहतो. जसं जसं की आपण सेल्फ लव्ह बद्दल आता आपण पुढे पाहणारच आहोत, पण आधी मी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देते. आणि सेल्फ लव्ह करणं म्हणजे लाईक स्वार्थी असणं असं नाहीये की फक्त स्वतःचाच विचार करायचा, कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, कोणाचं ऐकायचं नाहीये, असं करायचं नाहीये. सेल्फ लव्ह म्हणजे शांत राहणं, समोरच्याला समजून घेणं, आपल्या बाउंड्रीज वेळच्या वेळी सेट करायला हव्यात. जर आपण बाउंड्रीज वेळच्या वेळी सेट केल्या नाहीत तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतात. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःची केअर करणं. एखाद्या दिवशी असेल टाइम, एखाद्याकडे नसतो टाइम, खूप दिवस म्हणजे काम वगैरे असेल, तर एखाद्या दिवशी मिळाला टाइम तर त्या टाइम मध्ये स्वतःची सेल्फ केअर करणं. जसं की असू शकतं, त्यामध्ये असू शकतं हेअर वॉश करणं किंवा एखाद्या घराची क्लिनिंग करणं. घराची क्लिनिंग करणं हे सुद्धा एक सेल्फ लव्ह आहे. एखाद्याला क्लिनिंग करायला आवडतं आणि जर त्यांनी घराची क्लिनिंग केली तर त्यातून त्याला आनंद मिळणार, तर एक वेगळं प्रेमच आहे ना. तर त्यांनी त्या गोष्टीतून दाखवलेलं ते त्याचं प्रेम आहे. एखाद्याला जर तुम्ही हेल्थ केअर करू शकता. तुम्हाला सेल्फ लव्ह म्हणजे एखाद्याचं वजन खूप वाढलंय, त्याला वजन कमी करायचंय, त्यासाठी त्याला हेल्दी डाएट घ्यायचंय. हेल्दी डाएट घेणं सुद्धा हे एक सेल्फ लव्ह आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही बनवून खाणं. का एखाद्या दिवस तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट बनवून खात नाही? का रोज याच्या आई वडिलांच्या आवडीचं असेल, नवऱ्याच्या आवडीचं, भावाच्या आवडीचं, का? तुम्ही आहात ना, तुम्ही बनवताय, मग एक दिवस तुमच्या आवडीचं बनवून बघा, किती छान वाटतंय. एक तरी दिवस आठवड्यातून रोज केलं तर खरंच खूप छान. तुमच्या आवडीची का सगळ्यांच्या आवडीचं तुम्ही बनवता, एक दिवस तुमच्या आवडीचं होऊन जाऊ द्या. एक टाइमचं सपोज सकाळी नाश्ता दुसऱ्यांच्या आवडीचं असेल तर जेवण तुमच्या आवडीची एखादी भाजी करा ना, तुम्ही खावा ना, त्यातून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर सेल्फ लव्ह असं करायचं असतं की, आणि आपल्या म्हणजे सगळ्यांचं असे समज आहे सेल्फ लव्ह फक्त बाहेरून नसतं. सेल्फ लव्ह हे आंतरिक असतं. मन शांत राहणं, आपण स्वतःमध्ये खुश राहणं, हे सुद्धा एक सेल्फ लव्ह आहे. आणि सेल्फ लव्ह म्हणजे लाईक महागड्या हॉटेलमध्ये जाणं, तिथे जेवण करणं, 5 स्टार हॉटेलमध्ये, महागड्या स्टुडिओमध्ये जाणं, हेअर कट करणं असेल किंवा मेकअप करणं असेल, हे सेल्फ लव्ह नाही, हे ट्रू सेल्फ लव्ह नाहीये. त्या गोष्टींचा आपल्याला तात्पुरता आनंद मिळू शकतो, पण सेल्फ लव्ह हे तात्पुरता आनंद नाहीये. आपल्याला आपल्यासाठी काय गोष्टी योग्य आहेत, आपली केअर करणं स्वतःची, स्वतःच्या मेंटल हेल्थची, बॉडीची, माइंडची, सगळ्या गोष्टींची ओव्हरऑल केअर करणं म्हणजे सेल्फ लव्ह खरं. एखाद्या दिवशी तुम्ही घरी तुमचं सेल्फ केअर करू शकता. बाहेर जायचं असेल कुठे तर तुम्ही आवरून जाऊ शकता. स्वच्छ कपडे घालणं हे पण एक सेल्फ लव्ह आहे. योग्य वेळी योग्य ड्रेसिंग करणं, हेल्थची काळजी घेणं, आपला चेहरा नीट ठेवणं, वेळच्या वेळी मुलांनी शेविंग करणं, परफ्यूम वापरणं, हे पण एक सेल्फ लव्ह आहे. आपल्या आवडीच्या गोष्टी बनवून खाणं आणि जर एखाद्याला प्रेम देणं. ठीक आहे, दुसऱ्याकडून आपण प्रेमाची अपेक्षा करूच नाही, कारण आपला जर सेल्फ लव्हचा टँक एम्प्टी आहे तर आपण काय अपेक्षा करणार की आपण दुसऱ्याला ते प्रेम देऊ शकतो, राईट? कारण की जरी आपण त्यांना प्रेम देत असू तरी ते व्यक्ती त्यामध्ये सॅटिस्फाय नसणार आहेत. त्यामुळे सेल्फ लव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहात.
बाकी कोणी असो नसो. आणि एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ लाईफ, ओव्हरऑल लाईफ, तुम्ही जे एकटे व्यक्ती आहात ते तुम्ही तुमच्या आयुष्याचा लाईक क्रिएटर आहात, शिल्पकार आहात. तुम्ही जन्म घेताना एकटा आला आहात, जाताना पण तुम्ही एकट्याच जाणार आहात. बाकीचा सगळं म्हणजे आपण म्हणू शकतो की बॅकग्राऊंड नॉईस आहे, तो तुमच्या सोबत आयुष्य सोबत राहणार नाहीये. फक्त तुम्ही तुम्ही तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहात. तर दुसऱ्यांची काळजी घेण्याआधी दुसऱ्यांची काळजी घ्यावी, 100% देऊन घ्यावी. पण आधी आपल्याला आपला जो इमोशनल टँक आहे, आपल्या लव्हचा टँक आहे, तो आधी फुल करावा. कारण काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्याला फक्त गोष्टी देत राहतो आणि जेव्हा आपला टँक एम्प्टी होतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याकडे कोणी लक्षच देत नाहीये, मला हे व्यक्ती वेळच देत नाहीये, माझं काही आवडीच्या गोष्टी होतच नाहीये, मला कोण समजूनच घेत नाही, ह्या आपल्या तक्रारी चालू होतात. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी एक शेड्यूल बनवा. सकाळी रोज उठल्यानंतर तुम्हाला आज दिवसभरामध्ये काय काय गोष्टी करायच्या, त्या गोष्टी लिहून काढू शकता. दिवसातून ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 5 ते 10 मिनिट स्वतःसाठी काढा. त्या 10 मिनिटाच्या वेळामध्ये स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट करा. एखाद्याला पेंटिंग करायला आवडत असेल, एखाद्याला कुकिंग करायला आवडत असेल, एखाद्याला रांगोळी काढायला असेल, जे तुम्हाला आवडतं ते करायचे. आणि जे आवडतं म्हणजे स्क्रोलिंग नाही करायचं. मोबाईल बघायला आवडतो म्हणजे 10 मिनिट मी फक्त मोबाईल बघणार, तर हे मोबाईल बघणं हे तात्पुरतं अट्रॅक्शन झालं. पण जे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हेल्प करते, ग्रोथसाठी हेल्प करते, त्या गोष्टी करायच्यात. जसं की तुम्ही एक जर्नलिंग करू शकता, तुमचे काही विचार आहेत ते मांडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सेल्फ लव्ह व्यक्त करू शकता. योग्य वेळी घ्यायचे योग्य डिसिजन, ते तुम्ही क्लॅरिटी मिळवू शकता. तुम्ही जर लिहिलं, जर्नलिंग म्हणजे करताना एखाद्या वही घ्या, पेन घ्या, तुमचे विचार लिहा. त्यातून तुम्हाला तुमच्या विचारांची स्पष्टता जाणवेल आणि या गोष्टींनी खरंच खूप छान इम्पॅक्ट पडतो. मीही या गोष्टी अनुभवल्यात. कारण की आपण काय होतं की एखाद्याच्या वागण्याचा आपल्याला त्रास करून घेतो. पण सेल्फ लव्ह म्हणजे दुसऱ्याच्या वागण्याचा त्रास करून न घेणं, स्वतः शांत राहणं, दुसऱ्याला समजून घेणं, म्हणजे हे खरं सेल्फ लव्ह आहे. तुम्ही काही नाही, मी सांगते म्हणून 2 महिने किंवा ऍटलीस्ट 30 डेज घेऊन चाला. सेल्फ लव्हच्या या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा काय याचा इम्पॅक्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट काय करू शकता, जर्नलिंग. तुम्ही वही पेन घेऊन तुम्ही रोज तुमच्या काय फिलिंग्स आहेत, आज तुम्हाला काय करायचंय त्याचं एक शेड्यूल बनवू शकता किंवा तुम्हाला आज काय वाटतंय त्याबद्दल लिहू शकता. ऍटलिस्ट 10 तरी सेल्फ लव्हचे अफर्मेशन लिहायचे. ती पण कसे म्हणजे लिहायचे किंवा एकदा तुम्ही लिहून जर आरशावर चिटकवले ना तर खरंच खूप छान. रोज आपण जेव्हा काही आरशासमोर जाऊ ना, ते अफर्मेशन वाचायचे. आरशात बघून डोळ्यात आपले डोळे घालून स्वतःशी बोलायचं. तर अफर्मेशन तुम्ही काय लिहू शकता, मी आनंदी आहे, मी परिपूर्ण आहे, मी सर्वोत्तम आहे, मला हव्या तशा सर्व गोष्टी छान होत आहेत, मला रिस्पेक्ट भेटत आहे, मी आनंदी होत आहे, मला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी मिळत आहेत, माझी सर्व नाती खूप छान होत आहेत. अशी काही तुम्ही अफर्मेशन जी स्वतःच्या रिलेटेड आहे. माझी हेल्थ खूप छान आहे. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर तुम्हाला जे काही आयडियल वेट हवंय तसं बोलू शकता. समजा तुम्ही असं म्हणू शकता, माझं वजन 50 किलो आहे, तर असं काहीतरी म्हणू शकता, जेणेकरून तुम्हाला हे कॉन्फिडन्स वाटेल आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये जाल. आणखी तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल, रोजच मिळेल असं नाही की रोजच तुम्ही ऍक्टिव्हिटीज करत बसा, पण ऍटलीस्ट दिवसातून 5 मिनिट तरी रोज स्वतःला आवडती ती एक गोष्ट करा. स्केचिंग करू शकता, रायटिंग करू शकता, एखाद्या निसर्गात फिरून येऊ शकता. आणि निसर्ग हा सर्वात छान, म्हणजे आपल्याला निसर्गाकडून सर्व शिकायला मिळतं. आपण पाहिलंय ना, आता सेल्फ लव्हच उदाहरण घेऊ. झाडं आपल्याला फळं देतात, आपल्याला फुलं देतात, आपल्याला सगळं काही देतात. त्या बदल्यात ते आपल्याकडून काही अपेक्षा करतात का? नाही ना. तर तसंच आपण एवढं स्वतःवर प्रेम करायचं की आपल्याला दुसऱ्यांनी काहीतरी द्यावं याची अपेक्षा आपण कधीच ठेवायची नाही. दुसऱ्यांच्या अपेक्षा आपण ठेवल्या, आपण एक्सपेक्टेशन केले, आपल्या तर आपला अपेक्षा भंग होतो, आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपण नेहमी दुसऱ्याला द्यायचं. याने हे आपल्याला जेव्हा आपण सेल्फ लव्ह करतो ना तेव्हा समजतं आणि गोष्टी खूप छान होतात. आणि याचा खरंच खूप छान इम्पॅक्ट माझ्या लाईफमध्ये पण झालाय, मी अनुभवलाय. आधी
जेव्हा मी स्वतःवर काम करायला सुरुवात केलं ना, तर मी स्वतःमध्येच आनंदी राहायला शिकले. स्वतःला जे आवडतं, मी ज्या गोष्टी ज्या म्हणजे माझे एक छंद होते, ते विसरले होते. त्या गोष्टी, त्या छंदामुळे मी जोपासायला लागले. स्वतःला वेळ द्यायला लागले. स्वतःसाठी नटणं, मुरडणं असेल, स्वतःच्या आवडीच्या म्हणजे गोष्टी करणं असेल, एखादं चित्र काढणं असेल, बाहेर निसर्गामध्ये फिरून येणं असेल, या गोष्टी करायला लागले. अनेक अनेक गोष्टींचा छान अनुभव घ्यायला लागले. हीलिंगच्या काही सेशन्स करायला लागले, काही प्रॅक्टिसेस करायला लागले. त्यानंतर मी माझ्यामध्ये अल्टिमेट चेंज पाहिला, जो मी माझ्यात कधीही पाहिला नव्हता. मी आतून शांत राहायला लागले. ज्या आतमध्ये आपले चलबिचल असते ना, आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. जे आंतरिक इनर पीस आणि इनर हॅपीनेस असतो ना, तो मला मिळाला. ते या सेल्फ लव्हमुळे, या शांततेमुळे. आणि एक छोटीशी गोष्ट 2 मिनिटाची का होईना, पण मेडिटेशन करावं. मेडिटेशन म्हणजे ध्यानामध्ये बसणं कायम, हे मेडिटेशन नव्हे. मेडिटेशन म्हणजे तुम्ही 2 मिनिट शांत बसून तुमच्या श्वासावर जरी लक्ष दिलं, तरी हे खूप छान मेडिटेशन आहे. नाहीतर निसर्गामध्ये जाऊन, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, एखाद्या गार्डनमध्ये जाऊन किंवा एखाद्या झाडाखाली शांत बसणं आणि येणारे विचार येऊन द्यायचे, जाऊन द्यायचे. कोणत्याही विचारात भरकटायचं नाही. हे सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून जातं आणि तुम्हाला शांत करतं. आणि ग्राउंडिंगची एक टेक्निक आहे, ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. की सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये जेव्हाही टाईम एखादं झाड असेल, असं बुंद्याचं किंवा छोटं असलं तरी चालेल, आपल्याला ग्राउंडिंगची प्रॅक्टिस करायची. ग्राउंडिंगनी काय होतं, आपला जो रूट चक्र आहे तो हील होतो. तर आणि म्हणजे तो ऍक्टिव्हेट पण होतो. तर त्यासाठी काय करायचं, एखादं कोणतंही झाड असेल ज्याच्या खाली म्हणजे आपले पाय मातीला लागले पाहिजेत असं. नाहीतर आपण सिमेंट कॉन्क्रीटवर राहिलं उभा तरी आपल्याला म्हणजे ते एनर्जी फील होणार नाही. तर मातीमध्ये जिथे झाड असेल ना, त्याच्या बुंद्याला असं आपल्याला एक घट्ट मिठी मारायची आहे त्या झाडाला. पाय आपले जमिनीवर असणार आहेत आणि डोळे झाकून शांत 2 मिनिट तसंच धरून उभा राहायचे झाडाला. आणि मला कमेंट करून सांगा ना, की काय फील होतंय. तर त्या ग्राउंडिंगच्या प्रॅक्टिसने एवढं छान वाटतं आपल्याला, त्या झाडाची हिलिंग एनर्जी मिळते. एवढं शांत, काल्म फील होतं. आपण एक स्वतःमध्ये, पायामध्ये, पूर्ण अंगामध्ये एक शांतता, एक पीस फील करतो. झाड जसं शांत उभं असतं, सर्वांना सर्व काही देत असतं, पण कोणाकडून अपेक्षा करत एक त्याच्यामध्ये इनर लाईक पीस असतो. देण्याची भावना असते, ती आपल्यामध्ये उत्पन्न होते ना, आपण खूप छान होतो. आपलं जे रूट चक्र आहे, जे बॅलन्स करतं, जे आपलं म्हणजे आपल्याला सेफ फील करवतं. जे आपलं रूट चक्र आहे, जे आपल्या बेसला आहे आपल्या लाईक ऑल चक्रामध्ये, 7 चक्रामध्ये, तर ते ऍक्टिव्हेट होतं या प्रॅक्टिसने. तर खरंच खूप छान, अजून खूप साऱ्या प्रॅक्टिसेस आहेत, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि जर तुम्ही या व्हिडिओला कमेंट केल्या की तुम्हाला काय काय प्रॅक्टिसेस हवे, सेल्फ लव्ह बद्दल एखादी सिरीज किंवा त्या रिलेटेड प्रॅक्टिसेस हवे असतील, तर आम्ही नक्की शेअर करेन. तर तुम्ही तसं कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच शेअर करत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थीपणा नव्हे, हे एक लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक यू.